नारा एकच, नारा शब्द होता नारा. मी शेवटी कोकण विचारलं काय आहे नारा म्हणजे काय, नारायण आहे का अजून काय, हे दोन शब्द आहेत. ते समजून घेतले आणि समजून घेत घेत मी पुण्यापर्यंत आलो आणि आता कणकवलीला तुम्हाला सर्वांना भेटतोय. बांधवांना कुलकर्णी थोडे विषयाला बघत देत देत काही गोष्टी ते बोलले. ठीक आहे, त्यांची काय चुकीचं नाही सांगितलं. हा मेळावा आयोजित करायची ही वेळ का आली मला कळलं नाही. का आली, कोणामुळे आली, कशासाठी आली हे कळलं. मी कधी काय म्हणालो नाही. मी बीजेपीत प्रवेश केला त्याच वेळेला एक वाक्य मी इतक्या प्रमुखाने सांगितलं. मी माझ्या आयुष्यातील भाजपा शेवटचा पक्ष, त्यामुळे कोणी ह्याच्याबद्दल चर्चा करायची काही गरज नाही. शेवटचा मात्र माझा एक स्वभाव आहे, जगेन त्या मानाने स्वाभिमानाने जगेन. मला पदाची अपेक्षा आणि स्वार्थ नाहीये. नाहीये काय माहित नाही मला. ईश्वराने जन्माला जे घातलं ते पदासाठी घातलं काय असं मला प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. एवढी पद मला मिळाली. बांधवांनो आणि भगिनीनं आणि मित्र हो, एक सांगा, मी एका पदाचा दुरुपयोग केला असं कोणी सांगा. माझ्या विरोधकांनी असं राणेने या पदाला न्याय दिला नाही, दुरुपयोग केला नाही केला. माझ्या आयुष्यात बालपण नंतर प्रौढ आणि सर्व जे काय आयुष्यात हे एका बालपणापासून मग तरुणपण, प्रौढपण, वृद्धपण, आता जे आता चालू आहे. पण त्याप्रमाणे मी बदलत गेलो आणि परिस्थितीमुळे विचारामध्ये, आचारामध्ये, वागणुकीमध्ये मी बदल केले. अनेक जण थक्क, अनेक मोठे पत्रकार थक्क, राणे असे होते, असे कसे झाले. आधी गाडीतून जाताना बाजूने गाड्या जातात सगळे पाहताना, अरे हो राणी चेंबूर काही नाही होऊ शकते. आमच्या चर्चा करतात. माणूस बदलतो का, अनेक लोक म्हणतात नाही बदलत. पण मी उत्तम उदाहरण आहे. मी बदलत गेलो. हे माझ्यासाठी नाही, माझं धैर्य, माझं स्वप्न मला साकार करायची होती आणि म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलत गेलो.